गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू द न्यू व्लॉग. तर मी आणि बुग्गू आम्ही निघालोय बाहेर एका छोट्याशा राईडसाठी. आणि त्या राईडमध्ये जाता आता मी प्लॅन केलं बुग्गूला काहीतरी कोचिंग क्लासेससाठी. बघूया काय फीज आहे तिथे, कसं काय ते, आणि ते कशाबद्दल आहे ते पण सांगतोच. बट बिफोर दॅट थोडंसं फिरून घेऊ. कालचा दिवस पूर्ण आपला रीलमध्ये गेला आहे का, काल नाही परवाच आपण. आणि काल आपल्याला डिस्कवर झालं की म्हणजे असं अगोदर पण होत होतं, बट असं जाणवण्यात आलं की बुग्गूचा एक प्रॉब्लेम आहे. तो प्रॉब्लेम काय, तो आम्ही कोचिंग सेंटरवर पोहोचायच्या पहिला आणि थोडंसं राऊंड मारून घेईपर्यंत तुम्ही बघून घ्या. काय बेटा, काल तुला काय नव्हतं बोलता येत? अच्छा, तिला मम्माचा फोन आलाय. ठीक आहे, चला थोडंसं राऊंड मारून घेऊ, तुम्ही बघून घ्या बुग्गूचा काय प्रॉब्लेम आहे तो. गुड मॉर्निंग फ्रेंड्स, सुरुवात करतो ताक पिण्यापासून. पूजाने ताक बनवल्या कारण की मला थोडाफार उन्हाळ्याचा म्हणजे गरमीचा प्रॉब्लेम होतोय, जास्त घाम आणि थोडंसं लो पण फील होत आहे. तर आज बनवलेली छास छान छान देते. काल मागवलेलं दहीपासूनच आहे ना. अच्छा, लेट्स टेस्ट दिस. ह्याच्यामध्ये थोडं फ्रीज मध्ये ठेवूया काय, फ्रीज मध्येच म्हणजे एकदम दुकान सारखं होईल. फ्रीज मध्येच ठेवलं होतं. छान झालंय. तिखट पण लागतं. मिरची टाकली का? हो. कुणाला पाहिजे ताक? कुणाला पाहिजे? तिखट आहे बेटा. तू पहिला तुझा पराठा संपवता. भाव्यासाठी ताक प्रिपेअर करणं चालू आहे, पण तिला कोथिंबीर आवडत नाही म्हणून त्यातली कोथिंबीर काढते. आता ती कोथिंबीर फ्रेंड्स चुकून टाकते आणि त्यामुळे सगळं ठेवून देते. ती पितच नाही ना बेटा. दर ते वेस्ट करतो, मग तुला मी दाखवते. हा प्लीज सांग कसं आहे. मस्त झालंय रे. बघा, तिला पराठा अजून असाच आहे. एक काम करूया बघू, ह्याचा असं रोल कर. पकड, नीट खा, नीट खा. क बोल. क क आलं ना. र बोल. र ला 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 नाही. र र र ला 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 ला. अरे पॉपकॉर्न बोल. पॉपकॉर्न. पॉपकॉर्न. अरे पण रे. क क क बोल. पॉप पॉपकॉर्न. इथं बघ, इथं बघ. पॉपकॉर्न. अरे पॉप कॉर्न. कोण र बनाना र बोल. रा ला र कर. गाडी गाडी कशी चालते? र कर. ई जीप दाखव. ए अजून ही जीप पतली झाली नाही, तिला र बोलता येत नाही बघू अजून. इकडे. र लो अरे यार, र नाही रे. र र र र र र र चिची चिजाला तू बरं सांगितलं. बरं, दुसरं बोल काहीतरी. हा, एक अजून एक काय बोलते. बर्गर. पक्कल बर्गर. बक्कल ब पिझ्झा बर्गर. बक्कल बटा बर्गर. बक्कल र नाही बोलत आहे ना, ळ बोलते. रेन रेन लेन लेन रेन रेन लेन रन ल रन रन बोल. रन रन रेन रेन क मगेन. कबड्डन अच्छा इथं राधे राधे बोल. राधे राधे रा रा. दादा कृष्णा. कुठला कृष्णा. कुठला कृ कृ कृष्णा. कुठला राधा. राधा राधा. राधा. तर बुग्गूची शाळा घेता घेता झाली संध्याकाळ. ठीक आहे, संध्याकाळी आम्ही परत एका रीलच्या कोलॅबमध्ये होतो आपण आणि त्याच्यातच टाइम झाला. मी तर खरं सांगू फ्रेंड्स, मला आला कंटाळा. कोलॅबरेशन हे लास्ट सेकंडलाच असणार आहे. ह्याच्यानंतर हा पूजा बस खूप वेळ चाललाय. तरी असंच वाटतं ऑफिस सोडून आपण परत कुणासाठी कामच करतोय.
ते कॉन्ट्रॅक्ट विंट्रॅक्ट हे ते सगळं बस हे आणि ह्याच्यानंतर अजून 1-2 असतील. किती बाकी आहे त्याच्यानंतर? एक अजून एक हे केल्यानंतर अजून एक. हा ते बस त्यानंतर एकदम चुजी राहू, एकदम ठराविक राहू. ठराविक नाही करायचंच नाही, एक पण नाही. त्यामुळे संध्याकाळ होतेच, दुपार पूर्ण निघून जाते, मग ब्लॉग मध्ये पण लक्ष देता येत नाही. झालं बस झालं बस म्हणजे नको आता बस. आता परत आपण बुग्गूनी बघा आता स्वतःच ती बोलायला लागली. काय पावलाल काय हे बोलतात? देवते म्हणते ऑरेंज अच्छा हे ऑरेंज पण बेटा ऑरेंज काय ऑरेंज ऑरेंज ठीक आहे. त्याला काय बोलतात? ऑरेंज नाही त्याला काय बोलतात? पावलाल पावडर. र बोल रवा बोल रवा नाही रवा बोल ना. रवा मम्मा नाश्ता म्हणून दे ना रवा. रवा अजून काय तर वरून वरून रवी बोल रवी लवी र. ल बरं तू गाडी तरी कशी स्टार्ट होते ते तरी दाखव. मी हा नाही येत बुगूला. र बोलता येत नाहीये. ल बोलते बुगू अजून तोतली आहे. छोटी आहे म्हणून तोतली आहे. है ना कोला तोतली म्हणलो. मी त्याने हा त्याने तू छान तर खूप आहे बेटा. बघ माझी बांगडी बांगडी पण छान आहे तुझी. त्याचा आवाज येतो बघी ना हम्म. तुला लाव नाही डी बोल डी. डी बांगडी बांगडी बांग ते कोला त्यावर आवाज आहे कुठं काय करावं फ्रेंड्स याच्यासाठी प्लीज सजेस्ट करा. काही तुम्हाला जर माहिती आहे की काय टंग ट्विस्टर का काय टंगची एक्सरसाइज बघू आपण सगळं ट्राय करून बघू. हे कशाला आहे? हे नंतरला राखवायचंय ना पूजा. अरे ते पहिलंच कशाला हे करते? हे थोडंसंच कर म्हणजे नंतर जरा फरक दिसेल. नंतर केल्यामध्ये जास्त फरक दिसेल. ते थोडंसंच कर. तुला डायपर दिसतात नाही मला डायपर नाही दिसत. मला बेटा, सुद्धा diaper डायपर संपलेत दिसत बेटा नाही. तुला घरातले. दिसतात डायपर? मला आणि हर्षला दिसतच नाही डायपर. तुलाच दिसतात. डायपर संपलेत बेटा घरातले. म्हणजे कोण ठेवून गेलं तिथे? म्हातारी आली आहे वाटतं. बरं मला सांग तुला नॉर्मल वॉशरूमला नाही बसणार तू? डॉक्टरकडे नेऊ? हे संध्याकाळी डॉक्टरला फोन करा आपण जाऊया डॉक्टरकडे. ठीक आहे. एक तर डायपर संपलेत बेटा घरातले. नाही येत कुठे? नाही येत इकडे डायपर. कुठे आहेत? तिथे मला नाही दिसत आहे. तुला दिसतोय? नाही मला पण नाही दिसत आहे. डायपर आलेले नाही. डायपर ऑर्डर करायचे बाकी आहेत. डायपर ऑर्डर करत होती पण ते संपले होते. तुझी Out साईज of stock नव्हती. झाले. आउट ऑफ Actually स्टॉक diaper झाले वाले- त्याच्यामुळे डायपर आले नाहीये. डायपरवाले सगळ्या पोरांना बोलतात आतापासून नॉर्मल वॉशरूम करा म्हणून डायपर बंद केलंय सगळ्यांनी. ठीक आहे तर आता जाऊन तू वॉशरूम मध्ये बस. ओके तर होप सो तुम्ही बघितलं असेल की बुगूला ऍक्च्युअल मध्ये र बोलता येत नाहीये. ठीक आहे तोच होता तो प्रॉब्लेम. काय मेजर नाही. ती थोडीशी मोठी झाल्यावरती ती बरोबर बोलायला पण लागेल. बोलशील ना बेटा? काय बोलशील? र. तर आपण आलोय. ओळखलंच असेल तुम्ही. पाणी दिसते, समुद्र दिसते छान छान तर जेट्टी जवळ. चला थोडंसं अजून राऊंड मारू. आणि पूजाने ऍक्च्युली आम्हाला एक काम सांगितले. ते होतं बॅल्कनीची खिडकी तिला अशी ग्रिल बाहेर करून घ्यायचे. तर ते आणि ह्याचं पण बघूया का एक कोण भेटतंय का बॅल्कनीचं ग्रिल हे करायला. कारण की ज्याच्याकडे मी 1-2 दिवस झालोय फॉलोअप घेतोय तर तो सांगतोय थोडासा बिझी आहे, थोडासा असं आहे तसं आहे म्हणून तो येत नाहीये. आणि पूजाला ते पावसाळा येण्याच्या अगोदर पाहिजे बिकॉज आपली ग्रिल खिडकीची बरोबर खिडकीला लागूनच आहे. त्यामुळे पाणी आतमध्ये येण्याची शक्यता आहे. तर थोडं पण पावसाचं पाणी आत नको व्हायला आणि ते व्यवस्थित वाटायला ते पूजाने सांगितलं की लवकर आपण ग्रिल बसून घेऊ. तर जाऊ आणि एक ग्रिलवाला शोधू जो आपल्याला बाहेरून खिडकी करून गेली. आणि सोबत बुग्गूचं पण आपल्याला क्लासेस बघायचा आहे तो बघून येऊ. बुग्गूसाठीच नाही माझ्यासाठी पण. चला लेट्स. कुठे बेटा असं कोण गाडी चालवू शकणार का? मी बघ हे लागेल तुझ्या पोटात असं हे लागेल भिशूम करून. सरक तिकडे. मस्त व्ह्यू भेटलाय घराजवळचा. आय लव्ह इट. आता आपण थोडस फिरणार आणि मग आपण
तुझं क्लासेस बघणार, मम्माचं ग्रिलचं काम बघणार. नाच नाच. दादा नाही घेऊन देतो. तिला लागली. रडू दे तिला. मी नाही येणार आहे बोटवरती. तिला बोटवर जाते. कोणाला? बोट हा रडू दे तिला. बोल नाही बोल डॅडा नाही घेऊन जाणार आहे बोटवर. सारखे सारखे बोटवर नसतं. तुमचे बघा ना कावळा पाण्यामध्ये पाय थंड करतोय. दिसला? अच्छा तर मी आलोय फ्रेंड जुन्या जेट्टीकडे. बघून घ्या एकदा जुनी जेट्टी पण कशी होती. म्हणजे मोस्टली इथं आल्यावरती इथं कमीच लोक दिसतात. कदाचित पहिला इथे जास्त असतील आणि नवीन जेट्टी चालू झाल्यापासून सगळे तिथेच असतील. जुनी जेट्टी बघू आहे का तरी का पूर्णपणे बंद झाली, कशी होती ते बघायला तरी हवं एकदा. हे सगळं कुणी घ्यायला सांगितलं तुला? ठेव आतमध्ये. हा कोण रडायला लागली? कशाला? काय नाही रडत पिडत. चल आतमध्ये ठेव. ठेवून दे पटकन. ठेव ते पण ठेव. फोन पण ठेवून दे. अरे वा बस पण जाते का इकडे? चल बाहेर ये. काय भेटलं? लाभी भेटला तुला. अरे वा. ही जेट्टी तर ही ओल्ड जेट्टी तर बापरे डायरेक्ट कडेलाच टिकलेली आहे. कुठे? छान आहे ना? नाही चला अंकल बायकाला. अंकल बायकाला जाते. चल जाऊया बस. चल चल ना बेटा ते ग्रिलचं पण काम आहे ना. तुम्ही आता जाणार आतमध्ये घेऊन? उन्हाचं पण काय नाही ते दिवस रात्र पाहिजे बघायला. कटोला शेरा बांध तुला कहा जायचं. ठेवते खाली ते. अरे बेटा चल कामाला पण जायचं. चल लवकर. थँक्यू बोल अंकलला. थँक्यू दादा. ठीक आहे. नाही आता आमच्याकडे काम करतात आहे ना. बस अजून बोटवर बसायचं नंतर येऊया परत. बेटा गपचूप बसशील ना? एसी लावून जातो. आल्यावरती लावतो मी. फोन घेऊन जाईल आणि चावी पण. मी जातो फ्रेंड्स आणि फॅब्रिकेशन वाल्यांशी बोलून घेतो. ऐक ना मी इथं विचारपूस केली तर आपलं हॉलचं सॉरी किचनचं आहे ना 3,500 पर्यंत बोलतात ते ग्रिल बसून देतील. आणि किचनचं 5,500-6 पर्यंत. सॉरी बेडरूमचं 5,500-6 पर्यंत. बेडरूमची का पाहिजे? किचनलाच पाहिजे. बेडरूमला का नको? तिथं तू चढून वरती कपडे टाकते तिथून पुढून. करून घेऊ तर दोन्ही करून घेऊ ना. मग दोन्ही करतो तुम्ही. त्याला बोलतो थोडं कमी कर. करायचंय. खाल्लं का तुम्ही दोघांनी काही? नाही आता हे विचारलं ना ते अजून ते काय लाइटिंग वाल्याला विचारतो आणि मी खायला जातो कुठेतरी. तू जेवली काय? नाही मी झोपले. ठीक आहे झोप. मी त्यांना बोलून येतो मग 3:30 मध्ये. ठीक आहे. तर त्यांच्याशी बोलणं झालं फ्रेंड्स आणि ते आता हे ग्रिल बसवायला चाललेत कुठेतरी. म्हणून ते बोलले आलो तर मी संध्याकाळी येऊ किंवा उद्या एकदा येऊन जावा. पण मी म्हटलं प्लीज जरा लवकर करा. पावसाळा चालू होईल. आम्हाला घरी हवं आहे ते लवकरात लवकर. तुमच्याचं पण बरोबर आहे. ते एसीचं कंप्रेसर त्यांनी असं भिंतीला आडवं करून लावलं. ते बाहेर तोंड करून लावायचं. तर ते केल्यानंतर मग बेडरूमचा लावता येईल. आता आपण जाऊ लाईटवाल्याकडे. ओके
मग कुठे जायचं? देवाला जातो. हो भूक लागली कोणाला तरी. तुला मला पण भूक लागली. हे ना अजून दुकान ते दुकान आहे ना हा त्याच्याकडे ती दुकान आहे ना. चिप्स आहे त्याच्याकडे. हा पण बेटा आपल्याला जेवायचंय. नाही जीवा तुझ्याकडे जीवा है ना. हम्म. तुला आता दरवाजाला टेकून नको उभी राहू बेटा. आणि तू बस आणि सीट बेल्ट लाव पहिलं. चल ना त्याला तुला आपण ऑर्डर तर केलंय. ऑर्डरला थोडं 10 मिनिटं लागतील. तोपर्यंत बुब्बूला लागले भूक. तर आपण पॉपकॉर्न खाऊया ना. हे उतर खाली उतर उतर. पॉपकॉर्न थँक्यू बेटा. तुझ्यासाठी केक पण घेतलाय. कोको लावा केक पण घेतलाय. पण काही म्हणा ह्याचे सुगंध तर बाहेर सुटलाच आहे पिझ्झाचा. पण हे इतकं गरम आहे ना असं वाफा सोडते बाहेर एकदम. म्हणून आपण याला ठेवलंय पाठीच. कारण की आतमध्ये एसीच्या हवेमध्ये ते पूर्ण थंड होऊन जाईल. आणि एक पण पॉपकॉर्न आतमध्ये पडला नाही पाहिजे. नाही तर ठेवून देऊया का आपण. दे. पाऊस तर पडला 1-2 वेळा. पण ऊन त्याच्यामुळं असं आता गरम व्हायला लागलाय ना. पडला पाहिजे तर पाऊस ना कंटिन्यूस पडला पाहिजे. असं मधून मधून पडला ना तेवढ्या पुरतं छान वाटतं सकाळी. पण नंतर मग बघा किती गरम होत आहे. आज पूजाला जरा जास्त दमल्यासारखं होतं. फील थोडं लो फील होतं. आय थिंक ते गरमीमुळे असावा. म्हणून आज घरी जेवण नको बनवू बोललो. येताना मीच पिझ्झी आणि थोड्या वेळात आपली व्हेज बिर्याणी पण येते. ते खाऊन घेऊ. ओके. तुझी आता बॉटल बेटा बाहेर असताना ठीक आहे. तुझी बॉटल आहे ना पाण्याची. हा कसली बॉटल? वॉटर बॉटल. कसली? वॉटर बॉटल वॉटर बॉटल 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 वॉटर. मला नाही. हळू. वॉटर बॉटल हा आय थिंक हा वाला ओनली चीज आहे. अरे 99 मध्ये मोठा आहे. मला वाटलं छोटा असेल यार. हे लय छोटं दिलंय. आपल्याकडे आहे. हे सगळं हा व्हेज सुप्रीम काहीतरी होता. ऑनियन खाल्लेलं चांगलं असतं. माणसाचं पण मूछ वगैरे येते. डाळ वाढ येते जरा ऑनियननी. पण आपल्याकडे हे आहे सॉस आहे. आणला स्वतः सोडी मोठी बॉटल. सॉस आहे. तूच सांग कसं आहे. असं छान आहे. मी हा तोडून बघतो काही. तुला देऊ तोडून. मला मला घेत हा मी देऊ का तोडून. ए बेटा पिझ्झा पण घेतला आणि आता बिर्याणी येते ते खायचं. हे तर असंच आणलंय. मला वाटलं बिर्याणी यायला टाइम लागेल म्हणून मी हे घेऊन आलो. येत आहे गरम गरम. बरे खा. डॉमिनोजला टक्कर दे ना. है ना. ते डेझर्ट मध्ये खायचं बेटा. डेझर्ट मध्ये सगळं जेवण झालं नंतर गोड खायचं. गरम असतं ते. घेतलं तेव्हा इतकं गरम होतं. तुझ्या वाफा मारत होतं. व्हेज बिर्याणी बघा. व्हेज बिर्याणी. आणि ही व्हेज बिर्याणी मी मागवली कुठून? बंजारा बँकेट. नाईस. व्हेज आहे पण छान आहे. तुला खायचे? पॉपकॉर्न. पॉपकॉर्न. कॉर्न. पॉपकॉर्न. पर ये अंदर ब्राइटनेस आएगा अच्छा बहुत आता है. अभी देखो इससे तो ज्यादा ही रहेगा ना जो अपने पास ये है उससे तो ज्यादा ही रहेगा. Cheers. तर फ्रेंड्स लाईटवाला बोलून गेलाय 9,000. आणि 9,000 कसले? 9,000 फक्त ती स्ट्रीप नॉर्मल लाईटची येते. ती अशी कोपऱ्या कोपऱ्यातून बसवण्याची. PVC शीट बसवली आपण पूर्ण वरच्या याला तर 15,000 ते 20,000. फॉल सिलिंग केली प्रॉपर POPची तर 20-25 हजारापर्यंत जाईल. पण त्याच्यामध्ये खूप साऱ्या लाईट्स लावून भेटते. मला ते दुकानामध्ये 4-5 हजार बोलले म्हणून मी म्हटलं ठीक आहे चल ये लवकर आजच्या आजच. पण ते सांगतात ते 9,000 कमीत कमी फक्त ती स्ट्रीप अशी कोपऱ्या कोपऱ्यातून लावण्याचे. आणि त्यातून एक्स्ट्रा काय सामान लागलं तर
गब्बस ते त्याच्यापेक्षा मी विचार करतोय ते असे ना गोल लाईट्स येतात, गोल व्हाईट कलरचे असे, म्हणजे व्हाईट नाही, थोडंसं प्युअर व्हाईट, म्हणजे थोडंसं येल्लोइश टाईप. ती अशी गोल असते लाईट, ही अशी स्ट्रिपोलिन आहे. ती इथं आपल्याला दिलं आहे ना सॉकेटवरचा, हे बघा हा, ह्याला आणि त्याला तिथं बसवलं, आणि हे जे आहे ना इकडे वरती ह्याला ना लॅम्प बसवला ना, तो लॅम्प तिथे किंवा इथे काय बसवला ना की मग ते जरा बरोबर दिसेल. आणि मी व्हाईट लाईट ठेवणारच नाही घरामध्ये, समजलं? व्हाईट लाईट शिवाय व्हिडिओ कसा निघणार? व्हाईट लाईटनी खराब होतात, हार्श आहे ती लाईट, प्युअर व्हाईट लाईट आहे ती बसवायची. म्हणजे थोडीशी, हा कसा आहे आपला देवाऱ्यातला, त्याच्यात थोडासा व्हाईट अजून. चला चहा पिऊन घेऊ आणि होईल फ्रेंड्स. बघू बोलायला शिकेल असणार आहे थोड्या दिवसांमध्ये, आहे की नाही? होईल का? काय बोलेल? बोलेल बेटा, बोलशील ना? आता सध्या ती रुसली म्हणून ती बोलत नाहीये फ्रेंड्स. हा आज लय आळस आलाय. अरे मी पण आता झोपून जाणार फ्रेंड्स. किती वाजता आहे बघा, 8, मॅक्स टू मॅक्स 9 वाजता हर्ष झोपून गेलेला असेल. पाणी कोण भरणार? अरे आजच्या दिवस तरी मला आराम पडू दे. आजचा दिवस हो रोजच आराम असतो. बेटा, तुला किती वेळा सांगितलंय मी, असं व्हिडिओ काढत असताना मम्माच्या डॅडाचा ड्रेस लावून नाही खेळायचं. तिला खूप ओरडलं तरी ती तेच करते. हातावरून उठ. मी झोपणार आहे आज लवकर. सकाळी भले 3ला जाग घेऊ दे, पण माझी झोप झालेली असेल. चला चहा पिऊन घेऊ. तुम्ही इतका वेळ दिला त्याच्या ब्लॉगसाठी, त्यासाठी मनापासून धन्यवाद. भेटू आपण सगळे उद्या नवीन ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. टेक केअर. बाय बाय. बाय बाय. भेटूया नवीन ब्लॉग मध्ये. एखादा दिवस असतो ना असं की खूप जास्त आळस येते, काहीच करू वाटू नये. त्यातला दिवस आज माझा होता. मला सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत असं वाटतं की काहीच करू नये, गप्प बसून राहावं आणि झोपून राहावं. म्हणून थोडीशी मी संध्याकाळी फ्रेश झाली आहे, थोडं ऍक्टिव्ह वाढवलंय काय खात माझ्यामध्ये. पण नाहीये सकाळपासून, काहीच खाल्लं नाही. नकोच वाटतं आज मला, काहीच करू वाटत नाही. पोहे बनवले पण आमच्यासाठी, स्वतः नाही खाल्ले काय. मग मी गप बसले आणि आता उठून जरा फ्रेश अप वगैरे झाले. म्हटलं चल जाऊ दे, उठते थोडीशी तरतरी आणते, नाही तर लय ते कसं तरी होतं. आणि आता किती कोलॅब बाकी राहिलेत? एकच. त्याच्यानंतर 1-1.5-2 महिना सुट्टी. प्लीज व्लॉग कडे लक्ष देणार आहे आता पूर्णपणे. बस कोलॅब ते परत रिपीट हे करा ते करा. इट्स गुड बट इट्स व्हेरी टाइम कन्झ्युमिंग आहे ऍक्च्युली. नवीन आलं पिक्चर नेटफ्लिक्सवर, कोणता? माँ बहन. चीजों को बनाने का एक ही टोटका है।